नमस्कार, मी डॉक्टर कृष्णा जगदंबे, पेन फिजिशियन. आज आपण यंग एजमध्ये होणाऱ्या गुडघेदुखीवर बोलणार आहोत. आजकाल ओपीडीमध्ये पेशंट बघत असताना 30 ते 40 वयोगटामधील रुग्णांना गुडघेदुखीचा त्रास होत आहे. जनरली 50 वर्षाच्या नंतर गुडघेदुखी सुरू होते, पण आजकाल धावपळीच्या युगामध्ये बऱ्याच लोकांना 30, 35, 40 वयाच्याच गुडघेदुखी होत आहे. याचं कारण म्हणजे गुडघ्यामध्ये असणाऱ्या कार्टिलेजचं रप्चर होणं किंवा कार्टिलेज डॅमेज होणं आणि मेनिस्कस जे असते म्हणजे गुडघ्यातल्या मांडी आणि फेंट्रीच्या हाडामध्ये जी गादी असते ती गादी पातळ होणे. यामुळे दोन हाडांमध्ये घर्षण होऊन या हाडांवर जे कव्हर असतं ज्याला कार्टिलेज म्हणतो त्या कार्टिलेजला डॅमेज होणं आणि त्यामुळं अशा रुग्णांना बऱ्याच वेळेला ऑफिसमध्ये बसून उठत असताना किंवा जमिनीवर बसून उठत असताना गुडघेदुखीला सामोरं जावं लागतं. असं आधीच्या काळामध्ये 50 वर्षाच्या नंतरच्या रुग्णांनाच हा त्रास व्हायचा, पण आजकाल हे प्रमाण कमी वयोगटामध्ये पण होत आहे. अशा रुग्णांना आपण अर्ली ऑस्टिओआर्थरायटिस असं म्हणतो. यामध्ये बऱ्याच वेळी काही मेडिसिन्स घेऊन आणि एक्झरसाइज करून हा त्रास आपण घालवू शकतो. पण जर मेडिसिन घेऊन आणि एक्झरसाइज करूनही हा त्रास कमी होत नसेल तर आम्ही पेन फिजिशियन डॉक्टर्स यामध्ये कन्झर्वेटिव्ह मॅनेजमेंट करतो, ज्यामध्ये PRP थेरपी, प्लेटलेट रिच प्लाझ्मा थेरपीचा वापर करतो, ज्यात रुग्णाच्या शरीरातून रक्त घेऊन PRP मशीनमध्ये त्याला सेंट्रिफ्यूज करून त्या रक्तापासून PRP इंजेक्शन तयार करण्यात येतं, ज्यामध्ये सगळे प्लेटलेट कॉन्सन्ट्रेट केलेले असतात. प्लेटलेट्समध्ये ग्रोथ फॅक्टर्स असतात जे कार्टिलेज डॅमेज झालेला असेल तर त्या डॅमेजला हील करण्याचा प्रयत्न करतात. त्यासोबतच जे डिजनरेशनची जी प्रोसेस सुरू झालेली आहे त्या डिजनरेशनच्या प्रोसेसची स्पीड पण ते कमी करतात. तर ज्या रुग्णांना असा अर्ली ऑस्टिओआर्थरायटिसचा त्रास असेल, मेडिसिन आणि एक्झरसाइज करून पण हा त्रास कमी होत नसेल तर अशा रुग्णांनी PRP इंजेक्शन घेण्यासाठी नक्कीच नवजीवन पेन अँड वेट मॅनेजमेंट सेंटर येथे अवश्य भेट द्यावी. ह्यामध्ये रुग्णांना कोणत्याही प्रकारचा त्रास होत नाही, कारण PRP इंजेक्शन हे रुग्णाच्या स्वतःच्याच रक्तापासून करण्यात येत असल्यामुळं यामध्ये बाहेरची कोणतीही औषधी रुग्णाला देण्यात येत नाही, त्यामुळं याचे साईड इफेक्ट्स पण नसतात. तर ज्या गरजू रुग्णांना PRP थेरपी घेण्याची आहे अशा रुग्णांनी एकदा अवश्य भेट द्या. धन्यवाद.